प्रभात सीड्स। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही प्रगतशील शेतकरी अनिल भाऊ पोटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते एक कृषी विक्रेते सुद्धा आहेत। तर आपण त्यांच्या शेतामध्ये प्रभात सीड्स कंपनीचं सुपर कॉट 115 हे वाण लावलेलं आहे। आपण त्यांचा अनुभव ह्या व्हरायटीबद्दल काय आलाय त्यांना, तर ते आपण त्यांच्याकडनंच ऐकूया। तर नमस्कार अनिल भाऊ। नमस्कार। तर आपल्याला ह्या सुपर कॉट 115 प्रभात सीड्स कंपनीचं जे वाण आपण लावलेलं आहे, तर आपल्याला याचा अनुभव काय आला आणि आतापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने याला डेव्हलप केलंय आणि तुम्हाला अदर व्हरायटी कंपनीच्या व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटीत असं काय वेगळं वाटलं असं तुम्ही जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगू शकता? सर, तुम्ही सुचवल्याप्रमाणे सुपर कॉट 115 आपण लावले, हां तर याआधी आपण दुसऱ्या व्हरायटी लावत होतो, हां तर त्यामध्ये बोंडाची संख्या ही कमी राहायची। हां आता यामध्ये बोंडाची संख्या भरपूर आहे बरोबर आणि बोल्ड साईज आहे दोडीची। हो हो शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की सुपर कॉट हा एक चांगलं वाण आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता की जवळपास 7 ते 6 दोड्या एका फांदीला आहेत। हो बरोबर तसेच खालीपर्यंत वरपर्यंत सारख्या दोड्या भरतील असं हे वाण आहे। हो, फळफांद्या जास्त आहे त्याला। फळ फांद्याची संख्या जास्त आहे आणि आपण याला 3 स्प्रे घेतले, बरोबर तर याच्यामध्ये 3 स्प्रे मध्ये चमत्कार घेतला तिसऱ्या फवारणीपासून बरोबर आतापर्यंत त्याला 5 स्प्रे झालेले आहेत। बरोबर की शेतकऱ्यांना ही मध्यम जमिनीमध्ये येणारं चांगलं वाण आहे आणि तुम्ही हे आवर्जून लावा। रसची किडीला तुम्हाला काय वाटलं अदर व्हरायटीपेक्षा? त्याच्यावर पानावर लावाची संख्या जास्त असल्यामुळे रस किड्यांचं प्रमाण कमी आहे। बरोबर आहे, दुसऱ्या व्हरायटीपेक्षा हे एकदम रोगाला बळी कमी पडणारं वाण आहे असं आम्हाला वाटलं। बरोबर बरोबर। तर सर्व शेतकरी मित्रांनो, आज आपण अनिल भाऊंचं म्हणजे प्रॅक्टिकली आपण त्यांच्या शेतामध्येच आहोत आणि ते तुम्ही पाहू शकता हे वाण अशा पद्धतीचं आहे। त्यांनी स्प्रे कसे घेतले, तर 5 स्प्रे घेतले, ते म्हणजे रसोच्या किडींना बळी फार कमी पडतं ते वाण, आणि ते का बळी पडतं त्याचं कारण नाही भाऊने आपल्याला सांगितलेलं आहे। तर माझं सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की आपण पुढच्या वर्षी किंवा आपल्या ज्या भागामध्ये तुम्ही बीड जिल्ह्यात कोणत्याही गावात असले तरी सुद्धा हे वाण तुमचं तिन्ही जमिनीत चालणार, म्हणजे मीडियम जमिनीत, हलक्या जमिनीत आणि भारी जमिनीत कुठेही लावा। असं रपटप वाण हे सुपर कॉट 115 हे वाण आवर्जून लावा। आणि सर्व शेतकऱ्यांना परत एक विनंती करतो की तुम्ही जे शेतकरी समजा 10 पाकिट लावतात त्यांनी आवर्जून 5 पाकिट लावा, जे शेतकरी 4 पाकिट लावतात त्यांनी आवर्जून 2 पाकिट लावा। कारण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही जी शेती केली जाते पारंपरिक पद्धत आणि वरच्या पाण्यावरच अवलंबून केली जाते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे वाण एकदम योग्य आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना लावावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। वीडियो देखने के लिए धन्यवाद।